शॉर्ट सर्किटने घराला आग लागून घरातील सिलेंडरचा स्फोट होऊन आगीचा भडका उठल्याने 3 घरांचे नुकसान होऊन यामध्ये 5 जण जखमी झाल्याची घटना दिनांक 18 जून रोजी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान रिसोड तालुक्यातील वाघी खुर्द येथे घडली. या घटनेमध्ये एक महिला व एक लहान मुलीचा जखमीमध्ये समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. या दरम्यान मालेगाव येथील अग्निशमन दल पाचारण करण्यात आले. तत्पूर्वी गावातील नागरिकांनी प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. मात्र या आगीमध्ये 3 घराचे सुमारे 14,22,000 रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती महसूल प्रशासनाकडून मिळाली आहे. या आगीमध्ये शेख मेहबूब वय 32 वर्ष, हाजराबी शेख शाहरुख वय 26 वर्ष, नसराबी शेख शाहरुख वय 5 वर्ष, शेख जुबेर शेख रफीक वय 25 वर्ष, अब्दुल रहमान शेख मुबीन वय 26 वर्ष हे भाजल्यामुळे त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी अकोला येथे पाठवण्यात आले आहे. या आगीमध्ये 2 म्हशीसुद्धा भाजून जखमी झाल्या आहेत. या आगीमध्ये रोख रक्कम 2,20,000, सोने चांदीचे दागिने 5,65,000 यासह 3 फ्रीज, 3 कपाट, 3 पलंग, 3 वॉशिंग मशीन, 4 मोबाईल, 3 सिलेंडर, 60 टीन पत्रे, 4 लाकडी दरवाजे, अन्य धान्य, पेरणी साहित्य, 3 पाण्याची टाकी, 3 कूलर, 2 पंखे, कपडे, इतर वस्तू, टीव्ही, 2 शिलाई मशीन अशी जळून खाक झाल्याने सदर 3ही परिवारावर मोठे संकट ओढावलेले आहे. सदर घटनेनंतर आग पीडितांना शासकीय मोबदला त्वरित देण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. सदर घटनेचा पंचनामा तलाठी यांनी करून अहवाल तहसील कार्यालय येथे पाठविलेला आहे. वतन न्यूजसाठी शेख अन्सारुद्दीन, रिसोड, जिल्हा वाशिम. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा.